खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। शाळेतली ही खूप मोठी अशी ऑडिटोरियम आहे आणि इथे एका नाटकाचं रिहर्सल सुरू आहे. मुलं ही रिहर्सल करतात. त्यातला एक पार्ट आहे म्हणजे मान्सून नंतर म्हणजे पावसाळ्यानंतर जी हार्वेस्टिंग होती ना ती हार्वेस्टिंग कशी करतात ती मुलं करतात. ही छोटी छोटी मुलं ती प्रयोग करून दाखवणार. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई, हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई, बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं, हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी. तारे जमी पण मध्ये शिक्षणाचा जो अर्थ सांगितला ना तो तुम्हाला इथे शब्दशः दिसतो. ही ओपन लायब्ररी आहे. इथे तुम्हाला कुठलेही कपाट दिसणार नाही. खूप मोठी पुस्तकं आहेत. मुलं लायब्ररीमध्ये येऊन अगदी चेस खेळू शकतात, गाणी म्हणू शकतात, गोष्टींची पुस्तकं वाचू शकतात. ऑब्विस आहे. आणि काही मुलांना गाणं पण येतं. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला कोठा, पाऊस आला मोठा, ये ग सरी माझे मटके भरी, सर आली धावून मटके गेले वाहून. वाव, हे इथे शिकवलं जातं तुला? हो. घरी शिकवलं? घरी. बाबांनी? हा. आईनी? दोघांनी. पाऊस आवडतो तुला? हो. का? खेळायला मजा येते. काय खेळतो? फुटबॉल. पावसात? अशीच एक फुटबॉलची मॅच आत्ता बाहेर भरलेली आहे. पावसातली फुटबॉलची मॅच. खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले. मी इथे रेफरी आहे फुटबॉल मॅचचा आणि ही मान्सून मधली या मुलांची सगळ्यात आवडता खेळ मड फुटबॉल, चिखलातला फुटबॉल. गोल काही ते झाला नाही पण या मंडळीचा हा सगळ्यात आवडता खेळ आहे मान्सून मधला मड फुटबॉल. ओ मैं भी तू भी हम सब मिलके बम चिक बम 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 बम. ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना, प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया, ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया, ऊपर वाला क्या कोई कलाकार है. आणि आता वेळ कवितेची, पावसाच्या कवितेची. स्टार्ट. भीगने के बाद मजा आता है. और ये खांसी वगैरह नहीं होती के बाद में? होती है. तो? मेरे सर्दी हुई है. तो मम्मी डांटती नहीं है? डांटती है. मेरी मम्मी पुणे में है ना. अच्छा, तो फोन पे डांटती होंगी. हाँ. क्या बोलती फोन पे? अगर वापस खेला तो तुझे इतना मारूंगा. अरे बाप रे, अगर वापस खेला तो इतने मारूंगी. तो तू क्या करता है? फिर भी खेलता है. फिर भी खेलता है. सब लोग ऐसे ही करते हैं. काही फरक नाही. पूर्वी पण असंच होतं ना, आताही असंच आहे. मुलांना पावसात भिजायला जाम आवडतं. पावसावर अवलंबून आहे बरंचसं. आणि या ठिकाणी पाचगणी सारख्या ठिकाणी बराच मोठा पाऊस पडतो आणि पावसामुळे बरीचशी मुलं आजारी पडतात. त्यामुळं आमच्या शेड्यूलप्रमाणे आम्ही जुलै ऑगस्टमध्ये साधारण शाळा बंद असतात.
आणि त्यानंतर मग आमचे समर वेकेशन जे असतं ते फार छोटं असतं असं, त्यामुळे लवकर शाळा चालू करतो आम्ही. त्यामुळे थोडंसं टाइम टेबल पाचगणीच्या बऱ्याच शाळेचं वेगळं टाइम टेबल असतं. कसं असं? साधारण लवकर सुरू करतो आम्ही, मेमध्ये सुरू करतो. इतर ठिकाणी तुम्हाला मेमध्ये सुट्टी चालू होतात तेव्हा आमची शाळा सुरू होते आणि साधारण जुलै ऑगस्टपर्यंत चालतात ते. जुलै ऑगस्टमध्ये सुट्टी पडते आणि त्याच्यानंतर मग दिवाळीची सुट्टीसुद्धा फार कमी असते असं. त्यामुळे आमचा मोठी सुट्टी म्हणली तर जे मॉन्सूनमध्येच असते आमची असे. त्या सगळ्याचा परीक्षा सिलेबस याच्यावरती काही परिणाम? त्याचा परिणाम होत नाही, म्हणजे जे बाकीचे शाळा जे उशिरा चालू होतात ते आम्ही लवकर चालू करतो, एवढाच हाच फरक असतो. जे एप्रिल मेच्या ऐवजी किंवा मे जूनच्या ऐवजी आमचे जुलै ऑगस्ट असते. पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले, बम बम बोले, मस्ती में डोले. शाळेच्या मॉन्सून ऍक्टिव्हिटीमध्ये खूप मॉन्सून ऍक्टिव्हिटी ते करतात, पण सगळ्यात महत्वाची त्यांची ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे ट्री प्लांटेशन. म्हणजे जवळपास 200 विद्यार्थी इथे म्हणजे या पाचगणीच्या परिसरामध्ये ट्री प्लांटेशन करणार आहेत. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. कम 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 कम. इतने सारे पेड़ हैं, ये पेड़ लगाना जरूरी है? यस. क्यों? क्योंकि हमारे स्कूल में अगर ज़्यादा पेड़ होंगे तो हमें ज़्यादा ऑक्सीजन भी मिलेगा. पेड़ बहुत ज़रूरी है हमारे लाइफ के लिए. तर ते तारे जमीनवरचं पूर्ण शूटिंगचं कोऑर्डिनेशन तुम्ही केलं. हे जे मैदान दिसतंय हे तुमच्या बास्केटबॉलचं, बरोबर, इथे पण एक शॉट होता. बरोबर आहे. ह्या मैदानामध्ये पण एक शॉट होता, जेव्हा त्याला सोडायला येतात बाबा त्याला आवडत नाहीत बोर्डिंग स्कूलमध्ये राहायला प्रथमतः, तर त्यावेळेला तो स्ट्रेस झाला होता आणि कसा कमी करायचा म्हणून तो इथं त्याला या ठिकाणी कम्प्लीट राऊंड मारत होता या ठिकाणी, जेणेकरून थोडं त्याचं बरं वाटेल असं म्हणून. तर हा सुंदर असा सीन आलेला आहे या ठिकाणी बास्केटबॉल कोर्टचा. आणि ही जर स्ट्रेस हाऊस ऍक्टिव्हिटी असेल तर तुम्ही काय करता तुमच्या शाळेमध्ये? कसं आहे ना, आमच्याकडे बास्केटबॉल कोर्ट आहे आणि मुलांची आवडती ऍक्टिव्हिटी आहे. काही जरी 10-15 मिनिटं जरी मिळाली तरी तो डॉमेटरीमध्ये बॉल घेऊन तिथं ते खेळायला लागतात. म्हणजे पावसाळ्यात पण पाऊस आवडतो अक्षरशः. पावसाळ्यात कुठले कुठले स्पोर्ट्स असतात जनरली? जनरली बास्केटबॉल खेळतात असते. त्यानंतर अगदी महत्वाचं म्हणजे फुटबॉल, त्यांना फार आवडतं अगदी चिखलामध्ये फुटबॉल खेळायला. ते If you're happy and you know it, say hooray! If you're happy and you know it, say hooray! Hooray!